राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लवकरच संघटनात्मक बदल होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना आता वेग आल्याची चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्र देत आहेत। यासोबतच राष्ट्रवादी महिला अध्यक्ष, युवक आणि युवती अध्यक्षपदांच्या बाबतीत सुद्धा निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर आपण बघतो राष्ट्रवादीच्या गोटातून महत्त्वाची बातमी समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लवकरच संघटनात्मक बदल होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्र देत आहेत आणि राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग आल्याची देखील चर्चा अशी माहिती सूत्र देत आहेत। आणि यासोबतच राष्ट्रवादी महिला अध्यक्ष, युवक आणि युवती अध्यक्षपदांच्या बाबतीत देखील आता निर्णय घेतला जाणार आहे। पुढची बातमी बघूया। मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीबाबत आता एक नवी माहिती समोर आली आहे। मंगळवारी रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झालेली होती। यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आलं। मात्र या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या अनभिज्ञ असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 मराठीला दिली। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बुधवारी दुपारी देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे आणि देवगिरीवरील या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडून वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीबाबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे विचारणा केल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। या बैठकीला सुनेत्रा पवार, पार्थ पवार, छगन भुजबळ, अनिल पाटील आणि सुनील तटकरे हे उपस्थित होते। राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे आपल्या सोबत आहेत। राष्ट्रवादीचे अंतर्गत वाद, शेतकऱ्यांची कर्जमाफी असे अनेक विषय आहेत, त्यांच्याशी स्पष्ट बोलूयात। मामा काय सांगाल? एक तर पहिला प्रश्न थेट सुनेत्रा वहिनी आणि तटकरेंच्या मध्ये सगळं काही आलबेल नाहीये। त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे वहिनींनी। तुमच्या पक्षामध्ये पॉवर रिफ्ट सुरू आहे का? पक्षावर आमच्या पक्षामध्ये सगळं आलबेल आहे। खरं तर हे तुमच्या माध्यमातून आलबेल नाही असं दाखवलं जाते। राज्याचे मुख्यमंत्री हे महायुतीचे आमचे घटक आहेत, प्रमुख आहेत। त्यांना कधीही कोणी भेटू शकतं। आमचा पक्ष, मी त्यांना भेटू शकतो, एकनाथ शिंदे साहेबांना भेटू शकतो, किंवा शिवसेनेचे आमदार, भाजपचे आमदार सुनेत्रा वहिनी पवार साहेबांना भेटू शकतात। त्यामुळे कोण कोणाला भेटलं मग त्याच्यावर चुकीचा अर्थ काढणं बरोबर नाहीये। आणि त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो, सुनेत्रा वहिनींना कल्पना न देता मुख्यमंत्र्यांना परस्पर भेटणं, वैयक्तिक काम किंवा सार्वजनिक काम एखाद्या भागातले असतात, ते काय आम्ही पूर्वी दादा होते त्यामुळे सगळीच कल्पना द्यावं असं काय नाही। त्यामुळे ते कुणी देऊ शकतं, जाऊ शकतं, भेटू शकतो। मी डायरेक्ट आता निघालो, माझं काय तर काम आहे, मी शिंदे साहेबांना भेटलो, याचा अर्थ शिंदे साहेबांचं शेवटी माहिती म्हणून आम्ही शिंदे साहेब एकत्रच आहोत ना। देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी पवार हे आम्ही सगळे एकत्र आहोत। त्यामुळे आमच्या पक्षात सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष भक्कम आहे। त्यामध्ये अजिबात कुठंही नाही। तटकरे साहेब असतील, पटेल साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, ही सगळी आमची नेते मंडळी। पातळीवरती मोठे फेरबदल करायची चर्चा सुरू आहे, त्याच्यात काही तथ्य आहे का? तटकरेंना बदलणार किंवा ह्या बाबतीमध्ये कुठलंही तथ्य नाहीये। आमच्या पक्षामध्ये आता आम्हाला पक्ष बांधणीकडे आमचा पक्ष लक्ष देतोय। जे अजितदादा पवार साहेब असताना पक्ष बांधणीमध्ये थोडं आपण मान्य करतो की थोडं थांबलं होतं, परंतु निश्चित प्रकारे पक्ष बांधणीकडे आता आम्ही लक्ष देतोय आणि वहिनींच्या नेतृत्वाखाली पक्ष चांगलं काम करतोय। पक्षात सगळं आलबेल आहे असं त्यांचा दावा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 मराठी, पुणे। तर मंगळवारी रात्री सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि यावेळेला जयंत पाटील सुद्धा वर्षा निवासस्थानी आल्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलेलं होतं। मात्र खुद्द सुनील तटकरेंनी पत्रकार परिषद घेत विविध चर्चांचं खंडन केलंय। जयंत पाटील आणि आमची भेट वर्षावरती या निवासस्थानी झालेली नाही असं स्पष्ट केलंय। तसंच सुनेत्रा वहिनींना आम्ही सगळ्या गोष्टी सांगतो, अजितदादांसारखं ट्युनिंग सुनेत्रा वहिनींसोबत आहे असंही तटकरे म्हणाले। तसंच राजकारणासाठी भेटायचं असतं तर वहिनींना माहिती असतं असंही ते म्हणाले। दरम्यान अर्थखात्याच्या मुद्द्यावरून भेटीत कुठलीही चर्चा झाली नाही। तसंच लवकरच मुख्यमंत्री फडणवीसांसोबत अर्थखात्याबाबत चर्चा करणार असून सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती सुनील तटकरेंनी दिली। या पद्धतीने दादांच्या जवळ माझं नातं गेले 35 वर्षाचं दूर राहिलं। ट्युनिंग अतिशय उत्तम पद्धतीने होतं। सर्वच गोष्टी आम्ही परस्परांच्या जो बोलत होतो अशातला काय भाग नव्हता। पण मी काय करतोय, मला काय वाटतंय हे सहजगत्या दादांना समजत होतं। दादांच्या मनामध्ये काय, मला काय करायचं आहे हे मलाही त्यावेळेला कळत होतं। त्याच पद्धतीचं ट्युनिंग बहिणींच्या आणि माझ्यात आहे। पण कुठलाही गैरसमज कोणाच्याही मनामध्ये अर्थाचं काही कारण नाही, उद्भवतच नाही। मुख्यमंत्र्यांची प्रत्येक वेळची भेट ही काय राजकीय भेट अशातला काय भाग नाही।
माझ्या लोकसभा मतदारसंघातली काय कामं आहेत, माझी दिल्लीच्या स्तरावरती काही प्रस्ताव राज्य सरकारकडनं पाठवायचे आहेत. अशा वेळेला प्रत्येक गोष्ट ज्ञात असणं करणं अभिप्रेतच नाही आहे. ज्या वेळेला राजकीय विषय पक्षाशी निगडीत येईल त्यावेळेला परस्परांच्या जो चर्चा करूनच आम्ही भेटत असतो. उदाहरणार्थ काही वेळेला काही बाबीच्या बाबतीमध्ये राजकीय कारणासाठी मला मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल तर त्याची माहिती वैधीनं असते.